मिशन महाराष्ट्र स्टेट यांच्या वतीने आयोजित केलेल्या या मेगा होमिओकॉन 2025 पुणे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि माझे ज्येष्ठ सहकारी मी डॉक्टर्स म्हणेल कारण त्यांनी वैद्यकीय पेशामध्ये जास्त काम केले, श्री राजेशजी पांडे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्टर बाहुबली शहा, माजी ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्टर सोमनाथ गोसावी, या ठिकाणी NCP शरद पवार ग्रुपचे NCPचे अध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप, त्यानंतर त्याच्या आपण या ठिकाणी सत्कार केला असे सत्कारमूर्ती आपले ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक डॉक्टर कटेकरी सर, डॉक्टर ST घोलप, उपस्थित डॉक्टर तांबे, या निमित्ताने आयोजित केलेले डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन लाईफ अचीवमेंट अवॉर्डी या ठिकाणी उपस्थित आहेत योगेश जोग, दीपक मोठे, अपेक्षा महाबळेश्वर, डॉक्टर अनिल आंडवलकर, डॉक्टर आदित्य अहिरे. त्यानंतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये ज्यांनी होमिओपॅथिक क्षेत्रात काम केले असे जे दिवंगत आहेत त्यांच्या नावाने सुद्धा एक लाईफ अचीवमेंट अवॉर्ड या ठिकाणी देण्याचं ठरलं. मला गायकवाडांचा फोन आला होता की काही नावं सांगा तुम्ही, कोणाकोणाच्या नावाने द्यायचं, तर त्यावेळेला मी काही सुचवले नावं. त्या ठिकाणी डॉक्टर रंगनाथ गोपाळ कविश्वर म्हणजे डॉक्टर वीरेंद्र कविश्वर यांचे वडील जे कोर्ट ऑफ एक्झामिनर्स त्यावेळेचं त्या कोर्ट ऑफ एक्झामिनरचे ते कायम एक्झिक्युटिव्ह मेंबर असायचे. रामकृष्ण महादेव चिंचोडकर हे चेअरमन होते काही दिवस कोर्ट ऑफ एक्झामिनरचे. त्यानंतर डॉक्टर निकम हे डॉक्टर निकमचे वडील यांच्या नावाने एक अवॉर्ड आहे. डॉक्टर वामनराव बापूरावजी डहाणे जे अमरावतीचे आहेत, हे होमिओपॅथ आहेत, त्यांच्या नावाने एक अवॉर्ड आहे. डॉक्टर मिलिंदराव ठाण्याचे त्यांच्या नावाने एक अवॉर्ड आहे. डॉक्टर प्रफुल्ल विजयकर यांच्या नावाने एक लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे. आणि याचे अवॉर्डी डॉक्टर हरी घोलप, डॉक्टर प्रदीप तांबे, डॉक्टर संजीव गोळे, डॉक्टर कटेकरी सर, डॉक्टर ज्ञानेश्वर पवार, डॉक्टर ऋषिश शिरोडकर. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक याचे अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण गायकवाड, सेक्रेटरी अजय तायडे आणि ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये असलेले सर्व दयानंद पवार, सय्यद, राजकुमार आंबड, अल्पना तायडे पाटील. आणि आज या निमित्ताने या ठिकाणी तुम्ही एक सेमिनार आयोजित केलेलं आहे. ते स्पीकर ज्ञानेश्वर पवार, संजू कोळे, शिकुलकर आणि सचिन नागपूर. मी सर्वप्रथम या ठिकाणी डॉक्टर गायकवाड यांचं अभिनंदन करेन. त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये 8 दिवसामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 8 दिवसापूर्वीच मला फोन आला की मग असा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर त्यांनी सांगितलं इथे 100 लोक बसतील. आणि मी त्यांना म्हणालो त्यावेळेला 100 नाही, इथं 200 लोक बसतील असा हात करा. ठीक आहे, गर्दी झालेली दिसलीच पाहिजे लोकांना. आणि इथं 200 लोक आहेत सध्या, स्टेजवरच 25 आहेत. तर या माझ्या पूर्वी या ठिकाणी डॉक्टर बाहुबली शाह, डॉक्टर आपले गोसावी साहेब यांनी या CCMPच्या अभ्यासक्रमात डॉक्टर गायकवाड यांनी सगळं माहिती दिली आहे. त्यामुळे त्या गोष्टी पुन्हा रिपीट करणं मला काही योग्य वाटत नाही. हा CCMP हे जी संघटना ही स्थापन करण्याचा मुख्य उद्देश असा होता की जो हा CCMP कोर्स झाला त्या कोर्स झालेल्या लोकांना त्यांचं रजिस्ट्रेशन MMC मध्ये होत नव्हतं आणि त्यासाठी ते होऊ नये म्हणून ही महाराष्ट्रातील नव्हे देशातली जी IMA एक मोठी संघटना आहे
जे रजिस्टर आहे त्या संघटनेच्या मार्फत आपल्याला विरोध होत होता आणि हे मागणारे आता आपले सर गोसावी सरांची इन्फॉर्म संघटना आहे ती जनरल प्रॅक्टिशनरच्या हितासाठी झटणारी एक संघटना आहे. परंतु कोर्टामध्ये काही काही गोष्टीच्या मला काही अडचणी वाटत होत्या की खरे याच्यापासून डिप्राईव्ह कोण राहणार आहे. ठीक आहे, आपण बाहुबली शांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन केलं, खूप लोक जमले, पण त्या ठिकाणी आले किती लोक होते CCMP कोर्स करणारे हे महत्वाचं होतं. पण त्या CCMP कोर्स करणारे जे होते ते खरे याचे डिप्राईव्ह होणार होते ह्या निर्णयामुळे. शासनाच्या मना किंवा शासन बरोबर आहे, पण कोर्टाचा निर्णय जर विरोधात लागला तर ह्या लोकांवर त्याचा परिणाम होईल. म्हणून मी यांना सांगितलं पार्टीशनला की तुम्ही CCMPच्याच नावाने संघटना स्थापन करा, ती पब्लिक ट्रस्टमध्ये रजिस्टर करा आणि तुम्ही त्यात इंटरव्ह्यू व्हा. या जी केस चालू आहे सध्या मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्यात तुम्ही इंटरव्ह्यू व्हा, म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगता येईल की आम्ही 8 ते 9,000 लोक आहेत, आम्ही डिप्राईव्ह होणार आहे आपण जर निर्णय आपल्या विरोधात दिला तर. आणि त्या संकल्पनेतून ही संघटना ही थोडक्यात बॉडी स्थापन झाली. त्यात वेगवेगळे त्याचे पदाधिकारी आहेत आणि त्याचं काम सुरू करावं, लोकांना माहीत व्हावं, हा खरा हा उपक्रम घेतलेला आहे. माहिती व्हावं सगळ्यांना. त्या CCMP संघटना जी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता कार्यरत झालेली आहे या नावाने आणि त्या CCMP डॉक्टरांवर काही अन्याय होऊ नये त्यासाठी झटपट खटापट ही या माध्यमातून करणार आहे. पण त्याचबरोबर बाहुबली शहाने सांगितलं सरांचा, राजेश पांडे सरांचं, आम्ही 15 वर्ष महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात सिनेटमधून काम केलं आणि आम्ही सहकारी एकमेकाला सहकार्य करण्याचीच आमची खूप भावना असायची. आणि विद्यापीठामध्ये त्यावेळेस आम्हाला कोणाचं काही वैयक्तिक नावं घ्यायचं नाही आहे, पण तत्कालीन त्या काळात मध्ये कुलगुरू होते, त्यांनी थोडेसे अडथळे आणले होते. आणि नंतर खऱ्या अर्थानं याची सुरुवात जेव्हा तावडे साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले त्यावेळेला तरी राजेश पांडे सर यांनी पुढाकार घेऊन हा कोर्स सुरू केला 2016 मध्ये. याचा मी सुरुवातीपासूनच साक्षीदार आहे. म्हणजे तुमच्यासाठी 12 दिवस मी उपोषणालाही बसलेलं आहे. त्यानंतर शासकीय पातळीवर कमिटी होती, त्या कमिटीत काम केलेलं आहे अभ्यासक्रम करण्यासाठी. त्यानंतर विद्यापीठ लेवलवर एक कमिटी झाली होती, पांडे सरांना माहीत आहे. तो होमिओपॅथीच्याच अध्यक्षतेखाली जवळपास 21 लोकांची कमिटी झाली. त्यात 4-5 लोक होमिओपॅथीचे, ते बाकीचे सगळे ॲलोपॅथीचे होते. त्यामध्ये फार्माकोलॉजीचे होते, क्लिनिकल मेडिसिनचे होते, सर्जरी होते, OBGYN होते, जे क्लिनिकल सब्जेक्ट आहे त्या सगळ्याचे लोक होते. आणि त्यांनी पुन्हा अभ्यासक्रम तयार केला. जे आता काही सांगतात ना का हा अभ्यासक्रम होमिओपॅथीने तयार केला, तर होमिओपॅथीवाल्याने तयार केलेला नाही. हा अभ्यासक्रम खऱ्या अर्थाने ॲलोपॅथिक डॉक्टरांनी तयार केलेला आहे आणि त्यांनी ती रचना केलेली आहे. त्याचे आवर्स किती असावे, थिअरी किती असावे, प्रॅक्टिकल किती असावं, अशा प्रकारचं नियोजन हे त्यांनीच केलेलं आहे. आम्ही नुसतं नॉमिनल होतो. आणि अकॅडमिक काउन्सिल, त्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, नर्सिंग, अलाइड सायन्सेस याचे सगळे प्रतिनिधी असतात. त्या प्रतिनिधीने तो मंजूर केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, आपले ते मंजूर करणारे ॲलोपॅथीचे कुलगुरू कोण, ॲलोपॅथीचे डॉक्टर, रजिस्ट्रार कोण, ॲलोपॅथीचे डॉक्टर, COE कोण, ॲलोपॅथीचे डॉक्टर, बाकी इतर जे पदाधिकारी आहेत सगळे ॲलोपॅथिक डॉक्टर. आणि त्यांनी तो मंजूर केलेला आहे. म्हणजे त्यांनी डोळे झाकून थोडी सहाय्य केल्या त्या अभ्यासक्रमावर ते मान्यता देताना. हे सगळे ॲलोपॅथीचे लोक त्यांनी हे मंजुरी दिली आणि ते अभ्यासक्रम त्या ठिकाणी तो मान्यता दिली यांच्या पांडे साहेबांच्या सट्ट्यामुळं. आणि म्हणून तो अभ्यासक्रम आपल्याला करता आला. अजूनही अनेक अडचणी आहेत. आम्ही तर त्यावेळेला अजूनही एक प्रोव्हिजन केलेली होती की जे डॉक्टर ऑलरेडी पास झालेले आहेत त्यांच्यासाठीचा हा कोर्स होता. पण जे आता सध्या डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा हा अभ्यासक्रम त्यांच्या इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करावा म्हणून ते सुद्धा पास झालेले आहे विद्यापीठाच्या बोर्ड याच्यामध्ये रेकॉर्डवर. सर म्हणजे त्यांना पुन्हा याच्यात वेळ वाया जाऊ नये म्हणून तो सुद्धा अभ्यासक्रम आपण तयार करून घेतलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की तो सुद्धा तयार करणं सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा 1 वर्ष घालवायची गरज पडणार नाही. आणि जास्त न बोलता मला सरांना विनंती करायची आहे की सर BJPचे तुमचे आरोग्यमंत्री आहेत आंबेडकर साहेब, बरोबर ना सर? आता आमची फार गोची होती. मी देशामध्ये फिरलो व्हाईस प्रेसिडेंट म्हणून.
मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ओमेन चंडी नावाचे मुख्यमंत्री होते केरळला, आणि त्या केरळमध्ये ऑलरेडी सर्व्हिसेस आहेत, होमिओपॅथिक डॉक्टरांना गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. तर तिथं आमच्या काउन्सिलने मीटिंग लावली होती, आणि तिथे आमचे एक मेंबर होते डॉक्टर जोस इसाक. त्यांनी आधीच कल्पना दिली, याच्यामध्ये डॉक्टर अरुण भटणे सुद्धा आहेत, महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट त्या डेलिगेशनमध्ये, आणि त्या महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथीला काही स्थान नाही, त्यांनी आधीच सांगून ठेवलं. तर आम्ही जेव्हा चर्चा सुरू केली तर ते म्हणले, डॉक्टर अरुण भटणे, यू आर फ्रॉम महाराष्ट्र, व्हॉट इज द पोझिशन इन महाराष्ट्र, हाऊ मेनी डिस्पेन्सरी अँड ओपीडी इज देअर इन गव्हर्नमेंट सेक्टर. मला उत्तर द्यावं लागलं शून्य म्हणून. ते म्हणले, तुमच्याकडे शून्य आणि मी तर कशा आले आम्हाला सांगायचं होमिओपॅथीचा प्रचार करायला, होमिओपॅथीचा प्रचार करायला. मी एक उदाहरण दाखवली तुम्हाला सांगितलं. बाकी मी नागालँडला सुद्धा गेलो होतो, अरुणाचल प्रदेशला गेलो होतो, मिझोराममध्ये गेलो होतो, युपी मध्ये गेलो, केरळमध्ये गेलो, सगळ्या राज्यात गेलो देशात. तिथे तिथे हेच प्रश्न मला करायचे जाणून बुजून की तुमच्या राज्यात काय चालू होमिओपॅथीसाठी. तर दुर्दैवाची गोष्ट आहे, होमिओपॅथीला एकही डॉक्टर येण्याचे माणसे येणारचे माणसे याच्यामध्ये असाल तुम्ही, पण महाराष्ट्र राज्याची जी आरोग्य सेवा आहे त्या सेवेच्या अंतर्गत एकही डॉक्टर नाही. फक्त ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला एक डॉक्टर आहे. डॉक्टर आता पहिले डॉक्टर टीचर होते, आता डॉक्टर सोडणार आहे. म्हणजे एकही डॉक्टर आरोग्य सेवेमध्ये नाही. सर, तुम्ही जसं हे CCMP कोर्स करण्यासाठी प्रयत्न केला तसा तुम्हाला हे प्रयत्न करावा लागेल. तुम्ही नेतृत्व करा. आता आमच्या होमिओपॅथी डॉक्टर अशी मी विनंती करतो. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि पांडे सरांची फार दिवसानंतर माझी भेट झाली प्रत्यक्ष, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा.